राष्ट्रीय स्तरावरती आज नेमकं काय घडलं त्या संदर्भातली चर्चा झाल्यानंतर आता राज्यात नेमकं काय झालंय त्याचा देखील थोडक्यात आढावा घेऊयात। अजित पवारांनी बीडचा दौरा केलेला आहे, तर मराठीच्या मुद्द्यावरून कायदा हातात घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय। दरम्यान महाराष्ट्र पालकत्वामध्ये देशभरात अव्वल स्थानी आलेला आहे। उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीडचा दौरा केला। मात्र अजित पवारांच्या या दौऱ्यामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती पाहायला मिळाली। प्रकृतीच्या कारणामुळे आपण अनुपस्थित राहणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं होतं। मात्र मुंडे अजित पवारांच्या दौऱ्यावेळी अनुपस्थित राहिल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं। दरम्यान संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अजित पवारांची भेट घेतली। लोकप्रतिनिधींना टार्गेट केलं जात आहे, जेलमध्ये काहीही सुरू आहे, या सर्व विषयी धनंजय देशमुखांनी अजित पवारांशी चर्चा केली। अजित पवारांनी मला मागणीचा एक ड्राफ्ट बनवून द्यायला सांगितल्याचं धनंजय देशमुख म्हणाले। तर माझ्या मागण्या अजित पवार यांनी पूर्ण केल्यानंतर मी त्यांच्या भेटीवर समाधानी होईल अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुखांनी दिलेली आहे। आपल्या दौऱ्यादरम्यान अजित पवारांनी चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नाही असा इशारा देखील दिलाय। तर अजित पवारांनी नेमकं काय म्हटलंय ते आधी पाहूया। मी फार पोचलेला आहे, अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका। जर त्याच्यात तुम्ही अडकला तर अशांना सोडवायला मी पुढे येणार नाही। मी उलट पोलिसांना सांगेन, ह्याला टायर मध्ये घ्या, ह्याला ठोकून काढा, हे असलं नाही चालणार। मी काहींना तर मकोका लावायला सांगितलेला आहे। तुम्ही जर एखादा व्हॉट्सअप कुणाला केला आणि नंतर तो डिलीट केला, तुम्हाला वाटेल मी डिलीट केला, आता काय कुणाला कळतंय। तुमचा फोन ताब्यात आल्यानंतर घेतल्यापासून जे व्हॉट्सअप डिलीट केले ते सगळे रेकॉर्ड येते, ते सगळे फोटो काय असतील ते येत आहे, सगळे मेसेजेस तिथे येतात। या प्रकारे सगळ्यांची आमच्या ग्रामीण भागात अंडी पिल्ल बाहेर निघतात। जो कॉन्ट्रॅक्टर असेल, भले तो अजित पवारच्या जवळचा असला तरी तो चुकीचं काम करत असेल तर त्याला आम्ही काळ्या यादीमध्ये टाकणार। राख कलेक्ट करणारी गँग, वाळू गँग, भूखंडवाली गँग, सगळे गँगच आहे तिकडं। पण ते गँग आता सुतासारख्या सरळ करायचे त्यांना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।